आगी मौजी भाषी आली ती. दादाने एक लय महत्वाचं काम केलं बरं का. 440 लोकांमधला तो एक असणार आहे नशीबवान. एकच काढायची. आणि अभिनंदन, कारण की आपला हा पहिलाच गिव्ह अवे आणि पहिल्याच गिव्ह अवेचा तुम्ही विनर आहात. नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ बघा, मी पूर्णपणे 7 भाषेमध्ये बोलायचा प्रयत्न करणार आहे. दादा बनू का? बोल की हो द्या खर्च. काय झालं माहिती आहे काय, प्युअर सातारी बोलूयात. म्हणजे लय दिवस झालं पब्लिक म्हणते की लागा तू सातारचा आहे, सातारी भाषेमध्ये एकदा बनव व्हिडिओ. म्हणून आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी सातारी भाषेमध्ये बोलतो. तसं बोला येते की नाही कळलं मला. त्या दोघांचं काय चाललेलं आहे, काय करायचं आज? का गिव्ह रिझल्ट दाखवायचं का नाही आपण? आज लय दिवस झालं पब्लिक वाट बघतोय. नाही आज टाकूया की मग. अहो ती चिठ्ठे बिट्टे पाडायला लागतील. 440 लोकांची चिठ्ठी आहेत बरं का. किती? 440. ती कधी कापत बसणार? का पाहिजे असं म्हणून जमतंय जा. नाहीतर मग एक ऑनलाईन पण असते बरं का, ते लगेच रिझल्ट दाखवतं. पण तसं करण्यापेक्षा आपली ही मजा भारी आहे ना, चिठ्ठीतनं मजा भारी. कसं काय वाटतंय मग मी आज सातारी भाषा बोलतोय? छान वाटतंय. व्हिडिओ चांगलं वाटतंय आहे ना? हो. लय झाक वाटतं. छान नाही म्हणायचं, लय झाक वाटते. नाही, मी घरात हीच भाषा बोलतो, आपली भाषा जी बोलतो तीच बोलतो, पण फक्त कॅमेरावरती बोलत नाही. आहे की नाही? आईची एक टोन लेक लोकांना आवडते बरं का, एकदम ठसक्यात बोलती. कशी ठसक्यात बोलती? दिसतं की तोंडावरनं पण दिसतं की रागीट आहे खरं. म्हणजे आता पर्सनॅलिटी तशी आहे, चेहराच माझा तसा आहे, तर चेहऱ्याला काय बदलू शकते का मी? साधं काम नाही, साधं काम नाही. लय दिवस चालू होतं नुसतं लागा ते गिव्हचं रिझल्ट दाखवा. शेवटी आज तो दिवस आलेला आहे. म्हणजे आज आम्ही जाणार होतो कुठेतरी ट्रेकिंगला, पण शेवटी म्हटलं की लय दिवस झालं ते उगाच रटाळ ठेवण्यापेक्षा आजच्या आज तो काही निकाल लावूयात. म्हणजे आज आता जाऊयात सेतूमध्ये, आमच्या गावामध्ये सेतू, तिथे जाऊन आपण प्रिंट काढूयात. आणि तो सेतू उघडतो 11 वाजता, त्यामुळे तोपर्यंत काय करावं जरा प्रश्न पडलाय. चला बसा लवकर बाई, जावा शाळेत. निघाली बसा लवकर. शाळेत निघाली किती? ह्याला चेक करायला निघालीस तू? चेक करायला एसपीटीओ घे. अरे वा, काय करता? फुकटची सेवा आहे नुसती, आहे ना. ते सीटू उघडेपर्यंत म्हटलं गाडी धुवून काढावी, कारण की लय आतनं घाणवास येतोय आणि बाहेरनं तर बेकार खराब झालेली गाडी. लय दिवसाला गाडी धुतली नाही, म्हटलं पाऊस येतो सारखं, गाडी पुन्हा खराब होती. चांगली तू गाडी आणि चकाचक निघाली पाहिजे. गाडी तुझं 12 वाजले राव. सर आता आपण जाऊयात प्रिंट काढायला. हे बघा पाठवली एक्सेल शीट, तिथे एक आपल्याला प्रिंट मारायचं आहे. आपल्याला त्या एक्सेल शीटमध्ये जे सगळी जी नावं आहेत की नाही, ती नावं आपल्याला कट करायची, म्हणजे अशी कात्रीने कापायची. त्याच्या हिशोबाने आपल्याला फॉन्ट आणि त्याची साईज जरा मोठी करायची होती, जेणेकरून प्रिंट करताना मोठं करायचं ना. हां, ते मोठं करायचे, जेणेकरून कट करता येईल मला. फायनली प्रिंट्स माझ्या हातामध्ये पडलेले आहेत आणि 25 पेजेस झालेले आहेत मित्रांनो. आता हे कटिंग कधी करायचं आणि मग त्याच्यातून लकी ड्रॉ कधी काढायचा, अख्खा दिवस झाला याच्यामध्ये. बाय द वे, ह्या ज्या ते वहिनी आहेत म्हणजे माझा क्लासमेट विशाल वाघ, त्यांचे त्या मिसेस आहेत आणि त्यांनी इथे हे सेतू टाकलेलं आहे. विशाल वाघ माझा वर्गमित्र, आमच्या खूप जुन्या आठवणी आहेत. वहिनींना त्याच सांगत होतं आता मी. सुनील बा घर डिग्री घे डिग्री. तो कोणाला देणार? डिग्री घेऊन काय फायदा झाला का आपल्याला सांग. ओळख बरं, ही नावं कशाची असतील? लकी ड्रॉच. हुशार आहे की. मित्रांनो, स्वप्न म्हणजे काय ते हेच मी माझ्या समोर बघतोय. ही जी समोर तुम्ही बॅग बघताय ना, खरंच ही बघून इतका आनंद झालाय, मी तुम्हाला शब्दात सांगू नाही शकत आहे. बिग थँक्स टू धनंजय कोडे. तब्बल 3 महिन्यानंतर ही बॅग मला पाठवल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. कारण की जाम पिडलं होतं मी त्याला. म्हणजे एखादा पोरगी पटवण्यासाठी सुद्धा एवढा पाठीमागं पाहिलं नसेल तेवढं मी ही बॅग पाठवण्यासाठी, कारण की मनालीवरून मला येऊन ऑलमोस्ट 3 महिने झाले असतील. आणि राहिलेली माझी जी कपडे होती किंवा मी जे तिथे शॉपिंग केलं होतं, नवीन कपडे आहेत, ते कपडे याच्यामध्ये आहेत. एवढे दिवस तुम्ही माझे हे जे कपडे बघताय ना कंटिन्यू, तेच रिपीट टेलिकास्ट आता तुम्हाला इथून पुढे बघायला नाहीत म्हणणार, कारण की माझी नवीन कपडे आलेली आहेत. मित्रांनो, एक्स्ट्रीमली सॉरी, कारण की त्या दिवशी मी ब्लॉग बनवत होतो
त्याच्यानंतर आता 2 दिवसानंतर हा ब्लॉग मी कंटिन्यू करतो कारण की मी ह्या 2 दिवसामध्ये एक ट्रेक पण केला, त्याच्यानंतर एका ठिकाणी फिरायसुद्धा गेलो, नाही 2 ठिकाणी फिरायला गेलो आणि त्याच्यानंतर सांगलीला जाऊन आपल्या तनुलेला घेऊन आलो. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला हा ब्लॉग कंटिन्यू करता नाही आला. सो आपण आता तो ब्लॉग कंटिन्यू करतो आहे आणि ऑलमोस्ट आता झालेली आहे तयारी. म्हणजे ज्या काही चिठ्ठ्या बनवायच्या होत्या त्या ऑलमोस्ट होत आहेत. दादानी ते काम केलेलं आहे, त्यानं आता ते काम आपण बघूयात. दादानी एक लय महत्त्वाचं काम केलं बरं का, ह्या चिठ्ठ्या बनवायचं. किती वेळ लागला होता तुम्हाला करायला? काल रात्री 9 वाजल्यापासून बसलो होतो. बरं. 1:30-2 वाजले ते झोपायला. लय कंटाळा आला, मग ठेवलं. आता परत राहिलं आता करायचं. मित्रांनो काय करावं लागतं माहिती आहे काय, हे छोटे छोटे आहेत. ॲक्च्युली मी प्रिंट करायला मोठं पाहिजे होतं, असे मध्ये मध्ये स्पेस जास्त ठेवायला पाहिजे होते. हे खूप छोटे छोटे स्पेसेस त्यामुळे त्यांना जरा नीट करता येत नाही आहे. आणि हे असे छोटे छोटे उरड्या होतात अशा. हे बघा एवढ्या काय म्हणतात. महत्वाची काळजी म्हणजे काय माहिती आहे का, आपण एकदम अशा पाडले ते एकदम 4-4, 5-5 एकदम अशा कट केलेत ना. बरं. ते सुट्ट्या करायचे ते. एकाला एक चिकटून जाता कामा नये. बरोबर. हो, नाहीतर काय व्हायचं, एकावरती अन्याय व्हायचा. हो, म्हणून म्हणलं सुट्ट्या करायच्या एकदम. दादानी किती काळजी घेतली बघितल्या मित्रांनो. सो एवढे एफर्ट्स घ्यावे लागतात ह्या गोष्टीसाठी. आय डोंट नो यार, पुढच्या गिव्हवेसाठी आपल्याला काय करावं लागेल. तनुला आणि तुमची वहिनी पुन्हा एकदा चंचळीमध्ये आलेली आहे आणि आज यांच्या समवेतच पूर्ण फॅमिलीसोबतच आपण गिव्हवेचा विनर डिक्लेअर करूयात. ॲक्च्युली त्या दिवशी तुम्ही नव्हता, कसं तरी वाटत होतं, त्यामुळे म्हणलं की आता आपल्याला तुम्हाला घेऊनच येऊयात. थोडं पोस्टपोन केलं, थोडं 2 दिवस. आता एवढं झालंच आहे तर 2 दिवसांनी काय फरक पडणार काय फरक पडणार आहे ना. दादांची जागा आता हिने घेतली बरं का. अरे किती उशीर झालं करतो ते. एवढं झालंय, आता थोडंच राहिलंय. काय झालं इथं, काय गोळा करतो दादा, काय झालं नक्की, काय झालं हा काय झालं. इथं आगी मावशी भाषी आली ती. हा आता जायला म्हणून कशाला मारायचं कुठं झाडू. ते सगळंच बाहेर, सगळे धनुष्यबाण बाहेर निघालेले आहेत. तन्वीज का घाबरला ना, इकडे जाऊन बसला काय झालं म्हणून. अरे किती तू नटापटा, आवरा की लवकर. काय नसते अजून, केस विंचरायचे. तिकडं आईचं पण चालू आहे. आई अगं चल की लवकर, लय उशीर झालाय. ऊन पण खाली गेले, गच्चीवर जाऊयात आपण. चला. अरे कुठे गेला होता तनुल्या, वाट बघतोय आम्ही. विनर तनुल्याकडून डिक्लेअर करायचं आपल्याला, माहितीये का. अय डुशूम काय चाललंय त्याचं. चला आपल्या ह्या गच्चीवर जाऊयात, ह्या गच्चीवर. ए शेंगा त्यांचा काय गोंधळ चाललाय गच्चीवरती बघा, धुमाकूळच. सगळे फॅमिली आता गच्चीवरती येणार कारण की इथं आपण डिक्लेअर करणार आहोत. कारण की इथे जबरदस्त वातावरण आहे, उजेडसुद्धा आहे आणि इथेच आपण अनाऊन्समेंटसुद्धा केली होती. फायनली आलेला आहे खजाना. येस. 440 लोकांमधला तो एक असणार आहे नशीबवान जो आता निवडला जाणार आहे आता ह्या गच्चीवरती. पण इथं काय चाललंय बघितलं का, किती रॅन्डम ॲक्ट चालू आहे सगळ्यांच्याकडून. शेवटी तो मुवमेंट आलेला आहे, फायनल विनर डिक्लेअर करायची याच्यामधून. तर आता तन्वीश चिठ्ठी उचलणार आहे आणि दादा वाचणार आहेत. तर तन्वीश चल उचल बरं. एकच काढायची बरं का चिठ्ठी तन्वीश, एकच एक चिठ्ठी, एक चिठ्ठी, एक चिठ्ठी, एकच काढायची. हा उचल ना, एक चिठ्ठी उचल, एक उचल, शबाश उचल, एक उचल. अरे वा, दादांना दे ती, दादांना दे. दादांना. हा दे दादांना, दे दादांना, दे दादांना, दादांना दे. अरे तो देतच नाही. देतच नाही. दे दादांना दे. नाही आपल्याला तन्वीशला देऊया ना. तन्वीश देतच नाही. तन्वीशला देऊया ना, तन्वीला काढा देऊया ना. आधारा काढा. नाव बघायचं. थांबा पुणे, थांबा एक मिनिट, माझा फोकस होत नाहीये. 1 मिनिट, फोकस झालेला आहे. मुंबईमधून आहे अमय सी मयेकर. क्या बात आहे अमय भावा, अभिनंदन, तू विनर आहेस आपल्या ह्या पहिल्या गिव्हअवेचा. क्या बात आहे, अभिनंदन. सगळ्यांच्याकडून अभिनंदन करा त्याला. अभिनंदन. अरे वा, शाबाश, अभिनंदन. तन्वीश गायब झालेला आहे, त्याच्यामुळे आपण आता अमेयला फोन करूयात.
तर फायनली अमेय सी मयेकरचा ईमेल ॲड्रेस आणि फोन नंबर आपल्याला मिळालेला आहे कंपनीकडून, कारण की कंपनीला आपण नंबर दिला होता त्याचा युनिक कोड. तर आता आपण त्याला कॉल लावूयात. लेट्स कॉल हिम डायरेक्टली. स्पीकरवरती टाकूयात. फोन लावलेला आहे, रिंग होतोय. रेकॉर्डिंगला पण लावतो कॉल. लेट्स सी इफ ही पिक्स द कॉल. भावा लवकर. हॅलो हॅलो, अमेय सी मयेकर बोलताय काय? हो बोलतोय. अमेय जीवन कदम बोलतोय मी, आपल्या जीवन कदम व्लॉग्स चॅनलकडून. आपला अरे जीवन कदम सर, तुम्ही येस तू ब्रोकरेजच्या बरोबर बरोबर तुम्ही पार्टिसिपेट केलं होतं, तर तुमचा नंबर आलेला आहे आपल्या ह्या गिव्हअवेमध्ये. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप धन्यवाद. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर कुठल्या ह्याच्यामध्ये मी कधी आलो नाही कधी, तुमच्या ह्याच्यामध्ये लागला मला खूप आनंद वाटला आणि तुमच्याशी बोलतोय हे खूप मोठं वाटलं. अरे वा अरे वा अरे वा अरे वा. आणि अभिनंदन, कारण की आपला हा पहिलाच गिव्हअवे आणि पहिल्याच गिव्हअवेचा तुम्ही विनर आहात, त्याच्यामुळे मला पण खूप छान वाटतंय. तर आत्ताच आपण त्या विनरला फोन केलेला आहे आणि तो खूप खुश झाला. ऑफकोर्स आम्ही पण झालो. सो आपण आता त्याच्याकडून बँक डिटेल्स घेणार आहोत आणि मग त्याला पैसे ट्रान्सफर करणार आहोत आणि मग त्याचा स्क्रीनशॉट आपण इथे दाखवणार आहोत. कारण की ह्या गोष्टी जेवढ्या क्लिअर ठेवता येतील तेवढा ठेवायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि येस, पुढच्या आपल्या कधी जर आपण गिव्हअवे ठेवलाच तर त्यावेळी लोकांना निश्चिंतपणे गिव्हअवेमध्ये पार्टिसिपेट करता येईल असा आपण हा प्रयत्न केलेला आहे. चला तर आपला हा व्हिडिओ मी इथे संपवतो. खूप दिवस झालं मी ट्राय करत होतो की आपला हा गिव्हअवेचा विनर डिक्लेअर करूयात, बट मला असा हा व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी थांबलो होतो. आणि दॅट टू मला एक्सेल शीट कंपनीकडून येणं गरजेचं होतं, त्यामुळे थोडासा वेळ त्याला गेलेला आहे. आणि आता हे अशा प्रकारची गिव्हअवे आपण घ्यायची की नाही इन फ्युचर, हेही मला तुम्ही खाली कॉमेंटमध्ये सांगा. म्हणजे तुमच्या कमेंट्सवरून मी ठरवू शकतो की करायची की नाही. सो आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू अमेय सी मयेकर. तुम्ही सगळ्यांनी त्याला विश करा. सो भेटूयात लवकरच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.